भाजपचे एक नेते कुठल्या तरी मुलाखतीमध्ये बोलत होते कि शरद पवार जी की राजनीति का एरा समाप्त हो गया। काल सेंट्रल हॉल मध्ये बसले होते, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघितल्यानंतर त्यांची आजची काय परिस्थिती आहे हे आज आपल्या सर्वांना तिथं कळतं। आणि ती जर कुणी केली असेल तर या पैलवानाने, या वस्तादाने त्या ठिकाणी या इलेक्शन मध्ये करून दाखवलेली आहे। मी फक्त एवढंच म्हणेल, येत्या काळामध्ये काही लोक म्हणतील, नाही तर मी सुद्धा कदाचित म्हणेल, मी किंग मेकर आहे, मी सेनापती आहे। अहो, एक दोन सेनापतीचं हे काम नव्हतं। महाराष्ट्रामध्ये असणारे तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेले, कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही। आणि पवार साहेबांनी जे कष्ट या वयामध्ये घेतले याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला हे यश मिळालेलं आहे। त्याच्याच बरोबर मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणेल की येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना एकत्रित राहायचे आणि एकत्रित लढायचे। त्याच्यामुळे कुठेही आपलं जे फोकस आहे ते बाजूला जाऊन देऊ नका, अशी विनंती इथे या ठिकाणी आपल्या सर्वांना मी करतो। खरं तर काही लोकांना साहेबांवर पुस्तक लिहायचं होतं, त्या पुस्तकाचं काय झालं हे मला माहित नाही, पण लोकसभेमध्ये जो महाविकास आघाडीला विजय मिळालाय त्याच्यावर नक्कीच एक चांगलं पुस्तक लिहिलं जाऊ शकतं। आणि येत्या काळामध्ये विधानसभेला सुद्धा जेव्हा भाजप या राज्यातून हद्दपार होईल, मित्र हद्दपार होईल, पवार साहेब खास करून विधानसभेवर सुद्धा पुस्तक लिहितील आणि हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बघायला मिळेल। त्यामुळे येत्या काळामध्ये असे अनेक लोक येतील, म्हणतील मी अंधारात मदत केली, मी तुमचाच प्रचार करत होतो, फक्त पुढे येत नव्हतो। काही नेते आता पलीकडे गेलेले आहेत, त्या नेत्यांना परत इकडे यावं लागेल। फक्त सर्व नेत्यांना, सर्व पक्षप्रमुखांना मी विनंती करेल, पहिला निष्ठावंतांचा विचार त्या ठिकाणी केला गेला पाहिजे आणि मग त्या लोकांचा विचार खऱ्या अर्थाने तिथे केला गेला पाहिजे। येत्या काळामध्ये आपलं जे कॅडर आहे, जे कार्यकर्ते ते कसं मजबूत होईल याच्यासाठी सुद्धा विचार केला गेला पाहिजे। आणि असे काही नेते असतात ते दोन दगडावर पाय ठेवतात, त्या नेत्यांना म्हणायचं तिकडे तरी जावं, नाही तर इकडे तरी यावं, पण दोन दगडावर पाय ठेवून चालणार नाही। माझी तुम्हाला विनंती आहे, मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत। आता माझे महिने एक 4 महिने मोजू नका, मी करतो व्यवस्थित। आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा। काय असेल ते शरद पवार साहेबांना, जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा। शरद पवार 2 कानाखाली मारतील आमच्या, नाही तर काय करतील तो त्यांचा निर्णय, पण जाहीर बोलू नका। पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे, कुणा एकाची संपत्ती नाहीये। मी चुकीचा वागलो तर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेवर परिणाम होणार आहे, याचं भान ठेवून आपण सगळ्यांनी वागूया। फक्त 4 महिने, नोव्हेंबर नंतर मीच नमस्कार करेन, पण ही 4 महिने आपण एका दिलानं राहू। पक्षात काय करायचे ते कानात येऊन सांगा, काय प्रॉब्लेम नाही, पण जाहीर बोलायचं बंद करा, खाजगीत बोलायचं बंद करा। ही टीम आहे, टीम वर्क ज्यावेळी होतं त्यावेळीच विजय होतो। राज्यामध्ये क्रायसिस चाललेली आहे, नगरमध्ये त्याच्यामध्ये जयंत पाटील बोलताना असं म्हणले की माझा कार्यकाळ आता फक्त 4 महिने राहिलेला आहे। दुसरीकडे जे सेनापती म्हणून त्यांचे फ्लेक्स त्या ठिकाणी लागलेले होते, रोहित दादा पण भाषणामध्ये म्हणाले की 1-2 सेनापती नाही तर सगळ्यांनीच हे सगळं यश मिळवलेलं आहे। कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये ही गडबाजी आहे ती पाहायला मिळते का? जयंत पाटील स्वतः भाषणामध्ये बोलले की माझ्या विषयाची काही तक्रार असेल तर तुम्ही वरिष्ठांकडे करा। म्हणजे आमच्या पक्षात किती लोकशाही आहे बघा। इट्स अ कॉम्प्लिमेंट। उलट तुम्ही आम्हाला म्हणलं पाहिजे की वाह काय पक्ष आहे तुमचा, किती लोकशाही आहे।